आत्तापर्यंत असं गृहीत धरून चालत होते की लोक आमच्या सोबत आहेत आणि अदृश्य शक्ती आमच्या सोबत आहेत, अशी लोक आता अदृश्य झालेली आहेत. चमत्काराच्या भरोशावर असलेल्यांचा चष्मा आता गळून पडलेला आहे. सोलापुरात भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे. पालकमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण करून दाखवला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे लोकांना अभिवादन करताय. भाऊ खरतर लोकांचा अभिवादन स्वीकार करताय, तुम्ही लोकांना धन्यवाद मानताय. तुम्ही जो शब्द दिला होता सोलापूरकरांना तो पूर्ण करून दाखवला आहे. विधान परिषद देखील जिंकलेली आहे. काय सांगाल कशा पद्धतीने? मी तर आदरणीय राजाभाऊंच्या निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींनी जो पाठबळ दिलं, आशीर्वाद दिले आणि शेवटपर्यंत ठामपणे सोबत राहण्याची भूमिका घेतली, त्यांचं मनापासून आभार. परंतु अनेक लोकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. जो आत्तापर्यंत असं गृहीत धरून चालत होते की लोक आमच्या सोबत आहेत आणि अदृश्य शक्ती आमच्या सोबत आहेत, अशी लोक आता अदृश्य झालेली आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना त्यांचं अस्तित्व शोधायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता उशिरा का होईना पण शंभू महादेवाची त्यांना आठवण झाली याचाही आनंद आहे. पण आता लक्षात आलं असेल की आता सोलापूरच्या जनतेनं तुम्हाला अदृश्य केलेलं आहे, सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुम्हाला अदृश्य केलेलं आहे. त्यामुळं चमत्काराच्या भरोशावर असलेल्यांचा चष्मा आता गळून पडलेला आहे. निवडणुकीमधून एक दाखवून दिलं की जिल्ह्यातील विरोधी पक्ष आता कोणी नाही आहे, सगळे सत्ताधारी पक्षाच्या सोबत येतील, मदतीला येतील. ते विकासाच्याच मुद्द्यावरती केवळ असतील का भाजपसोबत कायम असतील? नाही, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे सोबत राहू. शेवटी निवडणूक झाल्यानंतर आपण सगळ्यांनी जिल्ह्याच्या लोकांच्या हिताचं काम करायचं असतं. त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित असावं ही भूमिका सातत्यानं आमची आहे, आमच्या नेतृत्वाची आहे. खास करून देवेंद्रजींनी आम्हाला या गोष्टी सातत्यानं सांगितलेल्या आहेत की निवडणूक झाल्यानंतर जनतेच्या हिताचं काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करू आणि या जिल्ह्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा जनतेनं ज्या अपेक्षा आमच्याकडून ठेवलेल्या आहेत त्या आम्ही सगळे मिळून पूर्ण करू. अदृश्य शक्तीने हर हर महादेवचा नारा जो या निवडणुकीत देण्यात आला होता विरोधी पक्षांकडनं, त्यांना आता उत्तर काय असणार आहे सगळ्याचं? नाही, आता शंभू महादेवानंच उत्तर दिलेलं आहे, मी उत्तर द्यायची आवश्यकता नाही. शंभू महादेवानं त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं आता तरी किमान आता या भ्रमातनं बाहेर पडावं आणि आता बंगल्यावरचं राजकारण संपलेलं आहे याचा विचार आता तरी किमान करावा. पालकमंत्री जयकुमार गोरे खरं तर विजयाचा जल्लोष देते या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं हर हर महादेवच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. खरं तर पालकमंत्र्यांकडनं हा आनंदोत्सव जो आहे तो सोलापूरमध्ये होताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर सगळे कार्यकर्ते जे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सोलापूरमध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय. कॅमेरापर्सन आयुक्त अगदी आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.